राष्ट्रभक्तीचा बाजार मांडता येत नाही. बाजार कोण मांडतं की ज्यांना त्याचं मार्केट करायचं असतं. तुम्हाला मला साधा प्रश्न विचारायचा आहे, राष्ट्रगीत चालू असताना तुम्हाला सांगावं लागतं का की उभे राहा म्हणून? का नाही सांगावं लागत? ती राष्ट्रभक्ती आपल्याला बालपणापासून आपल्या अंगात रुजली आहे. आणि हे जे आहेत यांना कितीही म्हणू द्या, त्यांचे मुखवटे टराटरा फाटलेत. या कार्यक्रमात काही पॅरेंट्स आहेत, त्यांना आपण बोलूया. तुम्हाला काय वाटतं आता जे कार्यक्रम आहे, म्हणजे राहुल गांधी जे आले पुण्यामध्ये आणि ते काही मुद्दे बोलतायत विद्यार्थ्यांबद्दल, काय बदल होऊ शकतो? बदल निश्चित होणार. कारण फार पूर्वी असं होतं की कुठलाही अन्याय जरी झाला तरी विद्यार्थी पुढे येत नव्हते. आज जर आपण दिल्लीचं जंतर मंतरचं आंदोलन बसेल, जसं तुम्ही म्हटलं की राहुल गांधींनी त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांना सपोर्ट करतायत, एक फुगा होता की त्या फुग्याला फोडण्याचं काम राहुल गांधींनी केलं आहे. की ज्यांच्या विरोधात बोलताना आजूबाजूला बघून लोक बोलत होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तडीपार बहुरूपी ज्यांना आपण म्हणूयात, त्यांनी काय पॉलिसी केल्या आहेत? प्रत्येक पॉलिसीला विद्यार्थ्यांना समजा आज त्यांची विद्यार्थी संघटना ज्या पद्धतीने पुढे येते, 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कुठे गेली यांची विद्यार्थी संघटना? ABVP दिसली कुठेच दिसली नाही. दुसरी गोष्ट की हे सगळं चालत असताना सामान्य या ठिकाणी जसं म्हटलं की सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आज आपण जर बघितलं तर शाळेतले विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. याचा मागचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय झाला की आपले प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन निघतं. हा खूप मोठा संदेश या माध्यमातून जातोय आणि त्यासाठी स्पेशली थँक्स टू राहुल गांधी. बरं, मी मदतच थांबवतो तुम्हाला. तुमच्या बोलण्यावरून अभ्यासावरून असं वाटतं तुम्ही काँग्रेस पार्टीमधले आहेत. निश्चित. कारण आपण जर विचारांचा विचार केला तर यस वी रिस्पेक्ट दॅट BJP पार्टी. ज्या ठिकाणी अटल, ज्या ठिकाणी सुषमा स्वराज होत्या, मुरली मनोहर जोशी होते, महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर प्रमोद महाजन होते, गोपीनाथजी होते. त्या ठिकाणी असं हार्डवेअर नव्हतं, लढाई विचारांची होती. पण आज जर आपण बघितलं तर ह्या हार्डवेअर झालंय. आम्ही यांनी असं केलं की आम्ही असं करू. आलं का लक्षात? त्याचं साधं उदाहरण म्हणजे या कार्यक्रमासाठी जी परमिशन द्यायची होती, कशासाठी जमावबंदी लावली तुम्ही? लढाई जर विचारांची आहे तर ती विचारांनीच लढली गेली पाहिजे. म्हणजे आज जे कार्यक्रम आहे ते जमावबंदीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे? नाही, नंतर त्यांनी उठवला आहे. अच्छा. त्यांनी परमिशन देताना आधी सांगितलं होतं की जमावबंदी असेल, 5 जणांच्या वर तुम्हाला जमा होता येणार नाही. पण त्यांना माहिती आहे की लोकांचं त्यांनी परमिशन दिली असती किंवा नसती तरी कार्यक्रम झाला असता. असं ऐकण्यात येते की जसा कार्यक्रम या ठिकाणी काँग्रेसचा किंवा राहुल गांधीचा कार्यक्रम आहे, जवळपास कुठेतरी BJPचा सुद्धा एक कार्यक्रम चालू आहे, कुठेतरी वंदे मातरम गाण्याचा. राष्ट्रभक्तीचा ठेका काय फक्त यांनीच घेतलाय का? श्रद्धेचा आणि राष्ट्रभक्तीचा बाजार मांडता येत नाही. बाजार कोण मांडतं की ज्यांना त्याचं मार्केट करायचं असतं. तुम्हाला मला साधा प्रश्न विचारायचा आहे, राष्ट्रगीत चालू असताना तुम्हाला सांगावं लागतं का की उभे राहा म्हणून? का नाही सांगावं लागत? ती राष्ट्रभक्ती आपल्याला बालपणापासून आपल्या अंगात रुजली आहे. आणि हे जे आहेत यांना कितीही म्हणू द्या, त्यांचे मुखवटे टराटरा फाटलेत. यांनी किती करू देत. म्हणजे थोडक्यात म्हणायचं यांच्या भाषेत हे राहुल गांधींना पप्पू म्हणतात. पण पप्पू मेरिटमध्ये पास झाला नाही, यांच्या बहुरूपी तडीपार आणि अंधभक्तांच्या डोक्यावर राहून बसलाय. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की पप्पू आता मेरिटमध्ये पास झालेला आहे. आपण पुढं पाहूया. अजून बरेच लोक या ठिकाणी आले जे पक्षामध्ये नाही आहेत, कुठल्या राजकारणाशी कनेक्टेड नाही आहेत, पण ते आलेले आहेत. त्यांच्याशी आपण भेटूयात.